तुकाराम बीचच्या निमित्तानं देहूमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी। तुकोबारायांच्या नामघोषानं देहूनगरी दुमदुमली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज देहूनगरीत सन्मान होणार। पिंपरी चिंचवडमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत, तर 40 दिवसात 1092 तक्रारी, 543 तक्रारींचा निपटारा, तर 549 तक्रारी अजूनही प्रलंबित। रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा या दरम्यान आज अवजड वाहतूक बंद। महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही। बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यामुळे निर्णय। मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत सध्या वाढ। मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत, तर AQI 125 वर। अंधेरीमध्ये मात्र वाईट हवेची नोंद। मुंबईतील टोरेसच्या सील शोरूममध्ये चोरीचा प्रयत्न। गावदेवी पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांकडून त्याचा शोध सुरू। फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आता आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रक्कम आता द्यावी लागणार। भारतासह जगभरात छावा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती। छावाची देशांतर्गत 600 कोटींची कमाई, तर जगभरातील कमाई 750 कोटींवर। 64 माओवाद्यांचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण। आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना तेलंगणा सरकारकडून प्रत्येकी 25,000 रुपयांची मदत। मुंबई इंडियन्सनं दिल्लीवर विजय मिळवत दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं जेतेपद। मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 धावांनी विजय।